तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तुमच्या अंगठ्याचा वापर करून ज्या कुठल्या बोटाला स्पर्श करून श्वास घेता त्यानुसार तुमचा ब्रीदिंग पॅटर्न किंवा श्वास घेण्याची प्रक्रिया बनत जाते। जर तुम्हाला हे माहिती नसेल तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि श्वासांमधला फरक अनुभवा। जसे की तुमचा अंगठा आणि तर्जनी एकमेकांना स्पर्श करून जर तुम्ही दीर्घ श्वसन केले तर तो श्वास छातीच्या वरच्या भागात या ठिकाणी या एरियामध्ये जाणवतो। याचा परिणाम असा होतो की तुम्ही अधिक जास्त तत्पर आणि ऊर्जित फील करता। त्यानंतर तुमचा जो अंगठा आहे आणि तुमची मध्यमा अंगठा आणि मधलं बोट जर एकमेकांना स्पर्श करून जर तुम्ही दीर्घ श्वसन केले तर तो श्वास तुमच्या बरगड्यांमध्ये या भागामध्ये संपूर्णपणे पसरतो आणि याचा परिणाम असा होतो की तुमची जी नर्वस सिस्टीम आहे, तुमची जी मज्जासंस्था आहे ती अधिक छान पद्धतीने सक्षमपणे काम करायला लागते। त्यानंतर तुमचा अंगठा आणि तुमची जी अनामिका आहे यांना एकमेकांना स्पर्श घेऊन जर तुम्ही दीर्घ श्वसन केले तर संपूर्ण श्वास तुमच्या पोटाच्या संपूर्ण एरियामध्ये पसरायला लागतो आणि याचा परिणाम शरीरावर असा होतो की तुम्ही अधिक जास्त ग्राउंडेड आणि कनेक्टेड फील करता। त्यानंतर तुमचा अंगठा आणि तुमची जी करंगळी आहे ती एकमेकांना स्पर्श करून जर तुम्ही दीर्घ श्वसन केले तर तुम्हाला हा श्वास खूप हळुवारपणे जाणवतो आणि संपूर्ण शरीरात हा श्वास तुम्हाला फील होतो आणि याचा परिणाम असा होतो की तुम्ही इमोशनली खूप जास्त स्ट्रॉंग आणि अटॅच्ड फील करता। तर तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर एकदा नक्कीच हे वेगवेगळे ब्रीदिंग पॅटर्न ट्राय करा आणि तुम्हाला श्वास शरीराच्या कुठल्या भागामध्ये फील होतो हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।